श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थांबा, हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण कदाचित तुम्हीही खूप सहन केलंय, पण आज स्वामींच्या दारातून तुमच्यासाठी एक नवा संदेश आला आहे. बाळा, आता तू एकटा नाहीस. पण प्रश्न एवढाच आहे, स्वामींनी हे शब्द कोणासाठी म्हटले? आणि ज्या भक्तामध्ये आयुष्यभर संकट सहन केली, त्याच्या आयुष्यात अचानक अशी कोणती घटना घडली की त्याला जाणवलं, स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत. ही आहे एका सामान्य भक्ताची असामान्य कथा. ही कथा आहे विश्वासाची. ही कथा आहे अश्रूंची. ही कथा आहे अशा क्षणाची जेव्हा माणसाचे सगळे मार्ग बंद होतात आणि मग स्वामींचा मार्ग सुरू होतो. जेव्हा सगळे दरवाजे बंद झाले, तेव्हा संध्याकाळची वेळ होती. आकाशावर काळे ढग जमा झाले होते. पावसाचे काही थेंब जुन्या कौलारू घराच्या छपरावर पडत होते. त्या छोट्याशा घरात मात्र वातावरण आणखी जड झालं होतं. घराच्या एका कोपऱ्यात देवघर होतं. देवघरात श्री स्वामी समर्थांची छोटीशी मूर्ती होती. समोर एक मिणमिणता दिवा तेवत होता. दिव्याची ज्योत कधी मोठी होत होती, तर कधी वाऱ्याच्या झुळकीने थरथरत होती. देवघरासमोर एक तरुण शांतपणे बसला होता. त्याचं नाव होतं अमोल. वय साधारणपण 25-26. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात चिंता आणि मनात हजार प्रश्न. तो काही वेळ त्या स्वामींच्या मूर्तीकडे पाहत राहिला. मग हळूच म्हणाला, स्वामी. त्याचा आवाज भरून आला. आता खरंच माझ्याकडे काही उरलं नाही. काही क्षण शांतता, फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज. अमोलने डोळे मिटले. मी कोणाचं वाईट केलं नाही. जमेल तसं सगळ्यांना मदत केली. आईबाबांची सेवा केली. प्रामाणिकपणे काम केलं. तरी माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. स्वामी, तुम्ही म्हणता ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग माझ्या पाठीशी असाल तर मला हा मार्ग दिसत का नाही? तो काही क्षण गप्प बसला. मग हात जोडून म्हणाला, माझी परीक्षा घेत असाल तर घ्या, पण माझ्या आईला आणखी दुःख देऊ नका. इतकं बोलून अमोलने डोकं खाली झुकवलं. अमोलची गोष्ट. अमोल एका छोट्या गावात राहत होता. त्याचे वडील पूर्वी छोटंसं दुकान चालवत होते, पण काही वर्षांपूर्वी त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे दुकान बंद करावं लागलं. घरची जबाबदारी हळूहळू अमोलवर आली. आई घरकाम करून संसार सांभाळत होती. अमोल शहरात नोकरी करून घर चालवत होता. पगार फार मोठा नव्हता, पण तो समाधानी होता. त्याला एकच वाटत होतं, आपलं छोटंसं घर आहे, आई बाबा आहेत आणि स्वामींची कृपा आहे. मग आणखी काय हवं? पण आयुष्य नेहमी आपल्या मनाप्रमाणे चालत नाही. एका महिन्यात कंपनी बंद झाली. अमोलची नोकरी गेली. पहिल्यांदा त्याला वाटलं 2-4 आठवड्यात दुसरी नोकरी मिळेल. पण दिवस गेले, आठवडे गेले, महिना संपला, नोकरी मिळाली नाही. घराचा खर्च वाढत गेला. वीज बिल बाकी, घर भाडं बाकी, आईच्या औषधांचा खर्च आणि त्यात वडिलांची जुनी कर्जाची रक्कम. अमोल बाहेरून धीर दाखवत होता, पण आतून तो तुटत होता. आईचा विश्वास. त्या रात्री अमोल देवघरासमोर बसला असताना त्याची आई शांतपणे त्याच्या मागे आली. अमोल. अमोलने डोळे पुसले. हो आई. आई त्याच्या शेजारी बसली. तिने स्वामींच्या मूर्तीकडे पाहिलं आणि मग म्हणाली, तू पुन्हा स्वामींकडे तक्रार करत होतास? अमोल काही बोलला नाही. आई हसली. बाळा, तक्रार कर, पण विश्वास सोडू नकोस.
अमोल म्हणाला, आई किती विश्वास ठेवायचा. आई शांत झाली. अमोल पुढे म्हणाला, मी किती दिवस प्रयत्न करतोय, दररोज नोकरी शोधतो, दररोज फोन करतो, इंटरव्ह्यू देतो, पण काहीच होत नाही. घरात पैसे नाहीत, तुझ्या औषधांचा खर्च आहे, बाबांचा कर्ज आहे, आणि उद्या काय होईल हेही माहीत नाही. आईने त्याचा हात हातात घेतला. उद्या काय होईल हे आपल्याला माहीत नसतं, पण ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो त्याला माहीत असतं. अमोल शांतपणे आईकडे पाहत राहिला. आई म्हणाली, तुझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती. काय? जेव्हा आयुष्यात काही समजत नाही तेव्हा स्वामीकडे बसायचं, उत्तर मागायचं नाही, फक्त मन मोकळं करायचं. अमोलच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. आई उठली. चल, आज आपण दोघं मिळून स्वामींची आरती करू. स्वामींच्या चरणी दोघांनी देवघरासमोर दिवा लावला. आईने हात जोडले. अमोलनेही डोळे मिटले. घरात मंद आवाजात आरती सुरू झाली. अमोलचं मन मात्र शांत होत नव्हतं. त्याच्या मनात एकच प्रश्न, माझ्या आयुष्यात पुन्हा चांगलं काही होईल का? आरती संपली. आईने प्रसाद ठेवला. अमोल उठणार इतक्यात देवघरातील दिव्याची ज्योत अचानक जोरात हलली. अमोल थांबला. आईनेही त्या ज्योतीकडे पाहिलं. काही क्षण दोघेही शांत. मग आई म्हणाली, शुभ संकेत समज. अमोल हलकसं हसला. आई, प्रत्येक गोष्टीत संकेत शोधू नकोस. आई म्हणाली, संकेत दिसण्यासाठी मनात विश्वास हवा असतो. अमोल काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल नेहमीप्रमाणे नोकरीच्या शोधासाठी बाहेर पडला. हातात फक्त काही रुपये, मोबाईलमध्ये काही कंपन्यांचे नंबर, मनात आशा आणि निराशा दोन्ही. रस्त्यात त्याला त्याचा जुना मित्र रोहित भेटला. रोहितनं विचारलं, काय रे अमोल, अजून नोकरी मिळाली नाही? अमोलने हसण्याचा प्रयत्न केला. नाही, रोहित म्हणाला, एक काम आहे. अमोलच्या चेहऱ्यावर आशा आली. काय? शहरात एका कंपनीत माणूस हवा आहे, पण काम थोडं वेगळं आहे. कसलंही काम चालेल. रोहितने त्याला पत्ता दिला. आजच जा, कदाचित तुझं काम होईल. अमोलने कागद हातात घेतला आणि म्हणाला, धन्यवाद. रोहित म्हणाला, आणि हो, सगळं संपलंय असं समजू नकोस. अमोल थोडं हसला. मी ते स्वतःला रोज सांगतो. अमोल त्या पत्त्यावर जाण्यासाठी बस स्टॉपवर उभा राहिला. तेवढ्यात त्याच्या बाजूला एक वृद्ध व्यक्ती येऊन उभे राहिले. साधे कपडे, हातात छोटीशी पिशवी, चेहऱ्यावर विलक्षण शांतता. वृद्धांनी अमोलकडे पाहिलं आणि अचानक विचारलं, काय रे बाळा, खूप चिंता आहे का? अमोल दचकला. हो, पण तुम्हाला कसं कळलं? वृद्ध हसले. चेहरा सगळं सांगतो. अमोल काही बोलला नाही. वृद्धांनी विचारलं, स्वामीवर विश्वास आहे का? अमोलच्या डोळ्यात चमक आली. हो. मग घाबरतोस का? अमोल म्हणाला, विश्वास आहे, पण माणूस आहे ना, कधी कधी भीती वाटते. वृद्धांनी शांतपणे उत्तर दिलं, भीती वाटणं चुकीचं नाही, पण भीतीमुळे विश्वास सोडणं चुकीचं. अमोल त्यांच्याकडे पाहत राहिला. वृद्धांनी आपल्या पिशवीतून एक छोटीशी स्वामींची प्रतिमा काढली. ती अमोलच्या हातात दिली. हे ठेव. अमोल म्हणाला, नको, तुमचं आहे. वृद्ध म्हणाले, ज्याचं आहे त्याच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे. अमोलला या वाक्याचा अर्थ समजला नाही. त्याने प्रतिमा घेतली आणि म्हणाला, धन्यवाद. ते वृद्ध हसले. आज जे होईल त्यावर लगेच विश्वास ठेवू नकोस, पण जे घडेल त्याचा अर्थ नंतर समजेल. अमोल काय विचारणार इतक्यात बस आली. तो बसमध्ये चढला. खिडकीतून बाहेर पाहिलं. वृद्ध तिथेच उभे होते. अमोलने हात केला, पण पुढच्या क्षणी बस पुढे निघाली. अमोल कंपनीत पोहोचला. त्याने इंटरव्ह्यू दिला. काही प्रश्नांची उत्तरं दिली. अधिकाऱ्याने त्याचा बायोडाटा पाहिला. तुमचा अनुभव ठीक आहे, पण सध्या आमच्याकडे पगार कमी आहे. अमोल म्हणाला, मला चालेल, तुम्ही उद्यापासून येऊ शकता. अमोल काही क्षण काहीच बोलला नाही. त्याला विश्वास बसत नव्हता. हो, त्याने लगेच उत्तर दिलं. बाहेर आल्यावर त्याने सर्वात आधी आईला फोन केला. आई, काय झालं? मला नोकरी मिळाली. आई काही क्षण शांत राहिली. मग तिच्या आवाजात आनंद भरला. मी सांगितलं होतं ना, स्वामी काहीतरी करतील. अमोल हसला. हो आई. फोन ठेवून त्याने खिशातून ती छोटीशी स्वामींची प्रतिमा बाहेर काढली. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि मनात म्हणलं, स्वामी, हे तुमचंच काम आहे का? पण कथा येथे संपत नाही. दुसऱ्या दिवशी अमोल नोकरीवर
रुजू झाला. काम कठीण होतं, पगार कमी होता, पण त्याला समाधान होतं. किमान आता घरात काही पैसे येणार होते. त्याने ठरवलं, हळूहळू सगळं ठीक करेन. पण काही दिवसांनी एक मोठी अडचण त्याची वाट पाहत होती. एका रात्री घरी परतल्यावर त्याने पाहिलं, आई देवघरासमोर शांत बसली होती. तिच्या हातात एक कागद होता. अमोलने विचारलं, आई काय झालं? आईने कागद त्याच्या हातात दिला. तो कागद पाहताच अमोलच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तो होता जुन्या कर्जाच्या वसुलीचा नोटीस. अमोलच्या हातातून कागद खाली पडला. आई, हे कधी आलं? आई म्हणाली, आज. पण हे कर्ज तर आपण हळूहळू फेडणार होतो. त्यांना आता पूर्ण रक्कम हवी आहे. अमोल खुर्चीवर बसला. त्याने डोकं हातात धरलं. एवढे पैसे मी कुठून आणू? आई शांत होती. अमोल म्हणाला, मी नुकताच कामाला लागलोय. माझ्याकडे काहीच बचत नाही. तेवढ्यात बाहेर कोणीतरी दार ठोठावलं. ठक ठक ठक. दोघांनी दाराकडे पाहिलं. अमोल उठला. दार उघडलं. समोर 2 अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या. त्यापैकी एकाने विचारलं, अमोल, हो, तुम्ही कर्जाच्या नोटीशीला उत्तर दिलं नाही म्हणून आम्हाला पुन्हा यावं लागलं. अमोलच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्याने विनंती केली, मला थोडा वेळ द्या, मी पैसे भरतो. समोरचा माणूस म्हणाला, आम्ही आमचं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. दार बंद झालं. अमोल काही क्षण तिथेच उभा राहिला. मग देवघराकडे पाहिलं. स्वामी, त्याचा आवाज थरथरला. नोकरी मिळाली. मला वाटलं संकट संपलं, पण तो देवघरासमोर गेला. आता काय? त्या रात्री अमोलला झोप आली नाही. आई झोपली होती. बाबा शांत होते. पण अमोल देवघरासमोर बसला होता. त्याने स्वामींची ती छोटी प्रतिमा हातात घेतली. मला काही मोठं नको, फक्त माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. मला योग्य मार्ग दाखवा. काही क्षण तो डोळे मिटून बसला आणि मग त्याला एक आवाज ऐकू आला, अगदी मंद, जणू कुणीतरी त्याच्या मनात बोलत आहे. बाळा. अमोलने डोळे उघडले. आजूबाजूला कोणीच नव्हतं. तो उठला. घरात पाहिलं, सगळे झोपले होते. तो पुन्हा बसला. माझा भास असेल, त्याने स्वतःशी म्हटलं. पण पुन्हा मनात एक शांत भावना उमटली, घाबरू नकोस. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने हात जोडले. स्वामी. सकाळी अमोल नोकरीवर गेला. दिवसभर काम करत असताना त्याला एका व्यक्तीचा फोन आला. अमोल बोलताय? हो. तुम्ही पूर्वी अमुक कंपनीत काम करत होतात ना? हो. तुमचा नंबर मला एका जुन्या सहकार्याकडून मिळाला. अमोल शांत झाला. कशासाठी? समोरचा म्हणाला, आमच्या कंपनीत एका पदासाठी माणूस हवा आहे. तुमचा अनुभव योग्य आहे. अमोलच्या मनात आशा निर्माण झाली. पगार? समोरच्याने सांगितलेली रक्कम ऐकून अमोल काही क्षण शांत राहिला. मी त्याच्या सध्याच्या पगारापेक्षा जवळजवळ दुप्पट होती. तुम्ही उद्या भेटायला येऊ शकता? अमोल म्हणाला, हो. फोन कट झाला. त्याने लगेच स्वामींच्या प्रतिमेकडे पाहिलं. हा योगायोग आहे. त्याच्या मनात प्रश्न आला, पण त्याला वृद्ध व्यक्तीचं वाक्य आठवलं. आज जे होईल त्यावर लगेच विश्वास ठेवू नकोस. त्याचा अर्थ नंतर समजेल. पण एक अट होती. दुसऱ्या दिवशी अमोल त्या कंपनीत गेला. इंटरव्ह्यू झाला. सगळं छान झालं. शेवटी अधिकारी म्हणाला, तुम्हाला नोकरी मिळू शकते, पण एक अडचण आहे. अमोलने विचारलं, काय? तुम्हाला दुसऱ्या शहरात काही महिन्यांसाठी काम करावं लागेल. अमोल गप्प बसला. किती महिने? किमान 6. अमोलच्या मनात आईचा चेहरा आला, बाबांचा चेहरा आला, घरचं कर्ज आठवलं. तो म्हणाला, मला विचार करावा लागेल. अधिकारी म्हणाला, ठीक आहे. उद्या सकाळपर्यंत कळवा. अमोल बाहेर आला. त्याच्या मनात पुन्हा संघर्ष सुरू झाला. एकीकडे मोठा पगार, दुसरीकडे घर. तो रस्त्यावरून चालत होता. तेवढ्यात त्याला पुन्हा तोच वृद्ध दिसला. अमोल थबकला. तुम्ही? वृद्ध हसले. हो बाळा. अमोल म्हणाला, तुम्ही इथे? वृद्ध म्हणाले, मी नाही आलो, तू इथे आलास. अमोलला हे वाक्य विचित्र वाटलं. मला एक निर्णय घ्यायचा आहे. वृद्ध शांतपणे म्हणाले, मग मन शांत कर. जिथे भीती जास्त आहे तिथे निर्णय घेऊ नकोस. अमोल म्हणाला, पण माझा कुटुंबाचा काय? वृद्धांनी उत्तर दिलं, ज्याची जबाबदारी तू एकट्याने उचलतोयस ती तुझीच आहे असं तुला वाटतंय? पण ते थोडा वेळ थांबले. कधी कधी स्वामी आधीच तुझ्यासाठी व्यवस्था करून ठेवतात. अमोल स्तब्ध झाला. म्हणजे?
वृद्ध फक्त हसले. उत्तर तुला स्वतःच मिळेल. अमोलने त्यांच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी खाली वाकायला प्रयत्न केला, पण वृद्धांनी त्याला थांबवलं. देवाच्या चरणी जा, माझ्या नाही. अमोलने वर पाहिलं. क्षणभर त्याचं लक्ष दुसरीकडे गेलं. पुन्हा पाहिलं. वृद्ध तिथे नव्हते. अमोल अवाक झाला. तो रस्त्यावर इकडे तिकडे पाहू लागला. पण वृद्धांचा काहीच पत्ता नव्हता. त्याच्या हातात मात्र तीच छोटी स्वामींची प्रतिमा होती. त्या रात्री अमोल पुन्हा देवघरासमोर बसला. त्याने आईला सगळं सांगितलं. आई म्हणाली, बाळा, तू जिथे जाशील तिथे स्वामी तुझ्यासोबत असशील. अमोल म्हणाला, पण मला भीती वाटते. आई म्हणाली, भीती वाटत असेल तर स्वामींचं नाव घे. निर्णय श्रद्धेने घे. अमोलने डोळे मिटले. काही क्षण शांतता. मग त्याने मनाशी ठरवलं, मी ही संधी स्वीकारतो. सकाळी अमोलने कंपनीला फोन केला. मी तयार आहे. समोरून उत्तर आलं. छान, पण एक गोष्ट सांगायची राहिली होती. अमोल म्हणाला, काय? तुम्हाला ज्या शहरात जायचं आहे तिथे कंपनीकडून राहण्याची व्यवस्था केली जाईल. तुमच्या कुटुंबासाठी दर महिन्याला काही रक्कम अतिरिक्त मिळेल. अमोल काही क्षण गप्प राहिला. त्याला विश्वास बसला नव्हता. खरंच? हो. फोन ठेवला. अमोल देवघरासमोर गेला. त्याने हात जोडले. स्वामी, त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मी फक्त एक दरवाजा उघडण्याची वाट पाहत होतो आणि तुम्ही तर पूर्ण रस्ता तयार केला. पण स्वामींची खरी परीक्षा अजून बाकी होती. अमोलला वाटलं, आता सगळं ठीक होईल. पण जीवनात काही प्रसंग असे येतात जे आपला विश्वास आणखी खोल करतात. नवीन शहरात जाण्याच्या आदल्या दिवशी अमोलला एका जुन्या फाईलमध्ये एक कागद सापडला. तो त्याच्या वडिलांचा जुना कागद होता. त्यावर एका व्यक्तीचं नाव होतं. अमोलने ते नाव वाचलं आणि त्याच्या हातातून कागद खाली पडला, कारण ते नाव त्याला चांगलंच माहीत होतं. तोच व्यक्ती ज्याच्याकडून त्याच्या वडिलांनी वर्षांपूर्वी कर्ज घेतलं होतं. अमोलला अचानक एक गोष्ट आठवली. वडिलांनी कधीही या कर्जाबद्दल पूर्ण माहिती दिली नव्हती. त्याने आईला विचारलं, आई, बाबांनी माझ्यापासून काही लपवलं होतं का? आईचा चेहरा बदलला. ती काही बोलली नाही. अमोल पुन्हा म्हणाला, आई, मला खरं सांग, हे कर्ज नेमकं कशासाठी घेतलं होतं? आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, अमोल, तुझ्या बाबांनी ते कर्ज तुझ्यासाठीच घेतलं होतं. अमोल स्तब्ध झाला. माझ्यासाठी? हो, पण का? आई काही बोलणार इतक्यात घराच्या बाहेर कोणीतरी जोरात आवाज दिला. अमोल दोघांनी दाराकडे पाहिलं. आई घाबरली. अमोल दाराजवळ गेला. बाहेर तोच कर्जाचा प्रतिनिधी उभा होता, पण यावेळी त्याच्या हातात एक वेगळी फाईल होती. तो म्हणाला, तुम्हाला वाटतं हे फक्त कर्जाचं प्रकरण आहे? अमोल शांतपणे म्हणाला, म्हणजे? तो माणूस फाईल उघडतो. तुमच्या वडिलांनी ज्या व्यक्तीकडून पैसे घेतले त्याच्याशी संबंधित अजून एक कागद आहे आणि त्या कागदावर तुमच्या वडिलांची सही आहे. अमोलच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. कसली सही? तो माणूस फाईल पुढे करतो. अमोल कागद पाहतो. त्याच्या डोळ्यासमोर अंधार पडतो, कारण त्या कागदावर लिहिलं होतं, जर ठरलेल्या वेळेत रक्कम परत केली नाही तर. पुढचं वाक्य वाचताच अमोलच्या हातून फाईल खाली पडली. अमोलने थरथरत्या आवाजात विचारलं, माझ्या वडिलांनं असं काय केलं? आई रडू लागली. तुझ्या बाबाने तुझ्यासाठीच ते केलं होतं. अमोल म्हणाला, पण माझ्यासाठी काय? आईने उत्तर दिलं नाही. ती फक्त देवघराकडे पाहत राहिली. अमोलनेही स्वामींच्या मूर्तीकडे पाहिलं. मिणमिणता दिवा तेवत होता आणि त्याच्या मनात पुन्हा तोच आवाज उमटला, बाळा, तू खूप सहन केलंस, पण ही गोष्ट अजून संपलेली नाही. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. निवेदकाचा आवाज हळूहळू गंभीर होतो. ज्याला अमोल आपलं सर्वात मोठं संकट समजत होता, त्यामागे एक जुनी गोष्ट दडलेली होती. त्याच्या वडिलांनी नेमकं कोणतं कर्ज घेतलं होतं? त्या कागदावर अशी कोणती अट होती? आणि सर्वात मोठा प्रश्न, स्वामींनी अमोलला आधीच या संकटाचा संकेत का दिला होता? या प्रश्नांची उत्तरं मिळतील भाग 2 मध्ये. तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट आलं म्हणून स्वामी तुमच्यापासून दूर गेले आहेत असं समजू नका. कदाचित त्या संकटातून तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार होत असेल. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. भाग 2 मध्ये खरी गोष्ट समोर येणार. तुम्हाला वाटतं का स्वामी संकटातून मार्ग दाखवतात? कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.